नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील भागामध्ये अक्षरा भुवनेश्वरी म्हणते, तुमच्या गळ्यामध्ये कुणी कायद्याने, धर्माने, प्रेमाने मंगळसूत्र घातलं असतं ना मॅडम, तर तुम्हाला किंमत कळली असती मंगळसूत्राची. भुवनेश्वरी म्हणते, बास, लय बोललात तुम्ही काय आम्हाला अक्कल शिकवता? तुम्हाला लोकांना लय अक्कल शिकवायची सवय असेल ना, जा त्यांना शिकवा, आम्हाला नका शिकू. अक्षरा म्हणते, मॅडम मी अक्कल नाही शिकवते, खरं तेच सांगते. मंगळसूत्रामध्ये खूप ताकद असते. पण ठीक आहे, मी समजू शकते. ज्या गोष्टीविषयी तुम्हाला काही माहीत नाही त्याविषयी तुम्ही काही जरी बोलला ना, मी मनावर घेणार नाही. आता भुवनेश्वरीच्या बरोबर काळजाला लागतं. ती म्हणते, काय म्हणता तुम्ही? मंगळसूत्राबद्दल आम्हाला माहीत नाही? आम्ही तुमच्यापेक्षा वयाने मानाने मोठे आहोत. तुमच्यापेक्षा 4 पावसाळे आम्ही जास्त बघितलीत. ह्या काळ्या मनाची ताकद आम्हाला चांगली ठाव आहे, म्हणून तर आम्ही लग्नाचा घाट घातला होता. पण नाही, तुम्ही ते होऊ दिलं नाही. अक्षरा म्हणते, मॅडम तुम्ही खोटेपणा करून लग्न करत होता. भुवनेश्वरी म्हणते, आमचं प्रेम खरं आहे, ते मोठ्या मालकासनी कधीच कळलं नाही. इतकी वर्ष नीट सांगून बघितलं, पण नाही ऐकले त्यांनी. मग आम्ही तरी काय करणार? अक्षरा म्हणते, अहो मॅडम, नवरा बायकोचं नातं विश्वासावर बांधलेलं असतं. भुई म्हणते, ते तुम्ही नका सांगू आम्हाला ते चांगलंच ठाव आहे. आणि आमचं सोडावं, तुम्ही आता तुमचं बघा. काडीमोडाची नोटीस मिळाली ना तुम्हाला, मग करा सही, वाकी मोकळं, वाकी बाजूला. अक्षरा म्हणते, नाही मॅडम, मी बाजूला नाही होणार, कारण माझं आणि अधिपतींचं नातं 7 जन्माचं आहे. भुवनेश्वरी म्हणते, अहो हे सगळं बोलायच्या गोष्टी झाल्या. खरं सत्य आहे, अधिपतींना तुमच्यासोबत राहायचंच नाही आहे. त्यांना तुमच्यापासून सुटकाच करून घ्यायची आहे, म्हणून त्यांनी नोटीस पाठवली. अक्षरा म्हणते, मला नाही वाटत हे अधिपतींनी केलं. भुई म्हणते, त्यांना जे करायचं होतं ना, त्यांनी ते केलं. आता तुम्ही मान्य नाही केलं तर त्यांनी काय बी फरक पडत नाही. आता एकच सांगतो, हे घोंगडं काय भिजत ठेवू नका. पटदिशी निर्णय घ्या आणि मोकळे व्हा. आणि मंगळसूत्राचं कौतुक आम्हाला नका सांगू. आणि जायला लागते. अक्षरा म्हणते, हेच मंगळसूत्र एकदा मला माझ्या नवऱ्याच्या घरी घेऊन जाईल. आणि मॅडम तुम्ही फक्त बघत राहा, तुम्ही काहीच करू शकत नाही. आजी येते आणि चारुहासला म्हणते, झाली का तयारी? चारुहास म्हणतो, हो आई. ती म्हणती, जा आणि पडदिशी सुनबाईला घेऊन या. तो म्हणतो, हो, आता मी कोणाचंच ऐकणार नाही. जाणार आणि अक्षराला घरी घेऊन येणार. आजी म्हणते, सुनबाईसने द्यायला काहीच नाही आणलं? चारुहास म्हणतो, काय आणायचं होतं? ती म्हणती, नाही म्हणजे मोकळ्या हाताने जाणार. चारुहास म्हणतो, आता फक्त मी अक्षराला घरी घेऊन येणार, आणि जे काही दिलं तुमच्या लेकीने दिलं की? आजी म्हणते, अहो पण नोटीस तर सुनबाईनी पाठवली ना, काडीमोड तिला पाहिजे होता. चारुहास म्हणतो, आई तुम्हाला खरं वाटतं का हे? ती म्हणती, मग कुणी केलं? तो म्हणतो, तुमच्या लेकीने. ती म्हणती, असं का करील? चारुहास म्हणतो, कळेल, मी तुमच्यासमोर लवकरच आणेल. माझी खात्री आहे हे सगळं भुवनेश्वरीने केलं. आणि तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुम्हाला वाटतं का अक्षरा डिवोर्स घेईल? आता आजी शांत बसते. चारुहास म्हणतो, आई हे सगळं तुमच्या लेकीने केलं. आजी म्हणते, अहो पण ते पेपरवर सुनबाईची सही आहे ना. तो म्हणतो, आई तुम्हाला पण माहिती आहे भुवनेश्वरी काही पण करू शकते. आता आजी काहीच बोलत नाही. चारुहास म्हणतो, आता काही पण होऊ दे, मी अक्षराला घरी आणणार म्हणजे आणणार. ओंक्या अधिपतीकडे येतो. तो शांत बसलेला असतो. ओंक्या म्हणतो, भावा तू काळजी नको करू, सगळं ठीक होईल. अधिपती म्हणतो, आता काय ठीक होईल ओंक्या? ओंकार म्हणतो, थोडा वेळ जाऊ दे. तो म्हणतो, अरे थोडा वेळ जाऊ दे, थोडा वेळ जाऊ दे असं म्हणत वाट बघत बसलो. मर्दा त्यांना जाऊन 1.5-2 महिने झाले. असं वाटलं होतं त्यांचा राग आत्ता शांत होईल, नंतर शांत होईल. ना आमचं भेटणं झालं ना बोलणं. असं वाटलं होतं सगळं नीट होईल, पण डायरेक्ट नोटीस. ओंक्या म्हणतो, नोटीस आली म्हणजे सगळं संपलं असं नाही ना? अरे कित्येक महिने झाले मी तुला हेच समजवतो, तू बोल, तुमच्यात बोलणं खूप गरजेचं आहे. तुमच्यात गॅप आला म्हणून सगळं झालं. अधिपती म्हणतो, कसला ढेकळाचा गॅप? अरे आता नाही भेटलो का रंगपंचमीला? आणि आता काल तुम्ही म्हणले भेट, मी जाणारच होतो, मनावर घेतलं होतं. मी काय भेटायला नाही म्हणलो का? त्यांना भेटायच्या आधी त्यांनीच आम्हाला दूर केलं. ओंक्या मला हेच कळत नाही रे, आम्ही त्यांच्याशिवाय कसं आयुष्य काढणार? ओंक्या म्हणतो, भेट वहिनींना आणि बोल. तो आता काय बोलायला राहिलं नाही, मी जातो घरला, तू बघितलं. आजी चारुहासला म्हणते, जा आणि सुनबाईला लवकर घरला घेऊन या. चारुहास म्हणतो, आई भुवनेश्वरीला सांगू नका. ती नाही नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका,
मी काहीच सांगणार नाही. भुवनेश्वरी जाते आणि अक्षराला खसकन ओढते आणि म्हणते, काय म्हणल्या तुम्ही? आम्ही काय बी करू शकत नाही? अक्षरा म्हणते, नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही. संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला माझ्याच घरी यायला अडवलं. दुर्गेश्वरी मॅडमने मला ढकललं, बाबांवर हात उचलला आणि हे सगळं तुम्ही करू शकल्या कारण अधिपती घरी नव्हते. त्यांना यातलं काहीच माहिती नव्हतं. पण आता खूप झालं, मी आता नाही सहन करणार. मी दाखवून देईल तुम्हाला ह्या मंगळसूत्राची ताकद. भुवनेश्वरी म्हणते, मागापासून लय बोलताय, मंगळसूत्र मंगळसूत्र. आता आम्हाला बघायचंच तुमच्या मंगळसूत्राची ताकद. कशा घरात येत्या? आम्ही चॅलेंज देतो तुम्हाला. तुम्ही हे करून दाखवलं तर आम्ही मान्य करू. अक्षरा म्हणते, काय? ती शिक्षण मोठं, डोकं नाही. आम्ही आमची सगळी म्हणणी मागं घेऊ. बोला, हाय का तयार? बोला, हाय का तुम्हाला चॅलेंज मंजूर? अक्षरा म्हणते, मॅडम, माझं असं म्हणणंच नाही आहे. भुवनेश्वरी म्हणते, म्हणजे? ती डोकं महत्त्वाचं, पण त्याला शिक्षणाची जोड हवी आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. भुवनेश्वरी स्माईल करत म्हणते, घाबरलात का म्हणून स्पष्टीकरण देत आहे? ती म्हणते, नाही मॅडम, मी स्पष्टीकरण नाही देते. माझं एवढंच म्हणणं आहे, डोकं महत्त्वाचं, पण त्याला शिक्षणाची जोड हवी. भुवनेश्वरी म्हणते, आम्ही नाही मान्य करत. आम्हाला हरून दाखवा, मग आम्ही मान्य करू. माघार घेऊ नका आता. तुम्ही जर दाखवून दिलं तर आम्ही तुम्हाला शब्द देतो, आम्ही गुडघ्यावर येऊ आणि मान्य करू. अकलेला शिक्षणाची जोड हवी. आता अक्षरा स्माईल करते. भुवनेश्वरी पुढे हात करत म्हणते, हाय का तयार? अक्षरा म्हणते, हो आहे मी तयार. भुवनेश्वरीच्या हातावर हात ठेवून म्हणते, पुढच्या 2 महिन्याच्या आत मी माझ्या नवऱ्याच्या घरी येईल. अक्षरा हात काढायला लागते. ती म्हणते, थांबा थांबा, आम्हाला वचन द्या. तुम्ही जे बोललात ते करून दाखवलं नाही तर तुम्ही अधिपतींना कधीच तुमचं थोबाड दाखवणार नाही. ह्या जन्मात काय, पुढच्या कुठल्याही जन्मात अधिपतींच्या राशीला येणार नाही. अक्षरा म्हणते, मान्य आहे. ती म्हणते, नाही 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 नाही, आमचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. अधिपतींची शपथ घेऊन सांगा. अक्षरा म्हणते, मॅडम, मी अधिपतींची शपथ घेऊन सांगते, पुढच्या 2 महिन्याच्या आत आमच्या नात्याची गुढी सूर्यवंशीच्या घरात, आमच्या सूर्यवंशींच्या घरात उभी करून दाखवेल. आता मात्र भुवनेश्वरी चांगलीच हादरते आणि अक्षरा निघून जाते. भुवनेश्वरी फक्त बघत राहते. अधिपती एकटेशीच बडबडत असतो, ओ मास्तरीणबाई, तुमच्याशिवाय नाही राहू शकत. त्याच्यापुढे त्याचंच मन उभं राहतं आणि म्हणतो, मी मोठ्या मास्तरीणबाईचा जावई. अधिपती म्हणतो, मी ये. तो होता, गोडं गोडं गारं गारं फुलाताला मध. अधिपती म्हणतो, हे माझं आहे. तो होतं. आता दोघांचं बरंच काही बोलणं होतं. अधिपती म्हणतो, अरे तू ठार येडा झाला आहे. डोक्याला मारत म्हणतो, येड्याच्या इस्पितळात जावं लागणार. काय मास्तरीणबाई तुम्ही, आम्ही आमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरून तुम्हाला डिलीट मारलं नाही आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातून आम्हाला डिलीट मारलं. आता तो घरी येतो. पुरणपोळी बघून त्याला सारखी अक्षराची आठवण येते. त्याच्यासाठी ती गरम गरम पुरणपोळी करते आणि म्हणते, धनी खावा की. आता एवढ्या गोष्टी आठवतात. आजी येते म्हणते, तू अजून संपवलं नाही? अरे समद गार झालं, थांब, मी गरम गरम पुरणपोळी आणते. आता मात्र अधिपती फक्त बघत राहतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.